पाण्यासाठी पाकनं भारताकडे आता गयावया करायला सुरुवात केली आहे। पाण्यासाठी पाकनं भारत सरकारला पत्र लिहिलंय। पाकनं जलशक्ती मंत्रालयाला पत्र लिहिलेलं आहे। तर सिंधू करार स्थगितीच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा अशी मागणी करण्यात आली। भारतानं पाणी रोखल्यानं पाकिस्तानमधील शेती आता संकटात आली आहे। तर भारतानं बगलिहार आणि सलाल धरणातून पाणी रोखलेलं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आता पाकिस्तानकडून गयावया सुरू करण्यात आली। तर हा करार नेमका काय आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊया। भारत पाक मध्ये सप्टेंबर 1960 मध्ये एक करार झाला होता ज्याला सिंधू जल करार असं म्हणतात। जवाहरलाल नेहरू आणि आयूब खान यांच्या या करारावर सह्या स्वाक्षऱ्या होत्या। तर दोन्ही देशातील शेतकऱ्यांना फायदा होईल असा या कराराचा उद्देश होता। पश्चिमेकडील आणि पूर्वेकडील नद्यांचं दोन्ही देशामध्ये वाटप झालं। तर झेलम, चिनाब, सिंधू या नद्यांचं नियंत्रण पाकिस्तानकडे या करारानुसार देण्यात आलेलं होतं। 1960 सालचा हा करार। तर त्यानुसार या नद्यांच्या 80% पाण्यावर पाकिस्तानचा अधिकार होता। मात्र आता या कराराला स्थगिती देण्यात आली आणि त्या स्थगितीचा पुनर्विचार करावा अशा आशयाचं पत्र, अशा मागणीचं पत्र पाकिस्तानने लिहिलेलं आहे।